नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मी आज शरद पवार जरांगेंच्या विरोधात कशी व्यूहरचना करतायत हे सांगणार आहे. पटतंय ना? नाही पटतंय ना? म्हणजे ज्या मनोज जरांगेंना भाजपच्या विरोधातली व्यूहरचना म्हणून शरद पवार वापरत होते, ते शरद पवार आता जरांगेंच्याच विरोधात व्यूहरचना करून त्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग कसे करतायत हे लक्षात येईल. मित्र हो, ही पूर्णतः राजकीय आहे. त्यामुळं कोणी याला व्यक्तिगत आरोप वगैरे समजण्याचं काही कारण नाही. मनोज जरांगेंनी मराठा समाज मत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात पेटवावं यासाठी रान एक केलं गेलं. ते सुद्धा का स्पष्ट सांगतो. आज काही लपून ठेवायचं काही कारण उरलेलं नाहीये आता, किंवा फार त्यात काही लोकांनाही कळलेलं नाही असं नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा माणूस, ब्राह्मण माणूस, हिंदुत्वाच्या गोष्टी करणारा माणूस, 5 वर्ष सलग जे पवारांना त्यांच्या उभ्या आयुष्यात जमलं नाही, ते ज्यांनी 5 वर्ष सलग मुख्यमंत्री पदावर राहून करून दाखवलं. शरद पवारांचा पार्ट्या फोडण्याचा स्कोर 10-15च्या वर नव्हता. देवेंद्र फडणवीसांनी 40-40च्या वक्कल गुत्त्यांनी पार्ट्या फोडून दाखवल्या, चिन्ह गायब करून दाखवलं. पवार तरी फोडताना चिन्ह भिन्न ठेवत होते, देवेंद्र फडणवीसांनी चिन्ह गायब करून दाखवलं. जो पवारांच्या राजकारणाला असलं खतरनाक आव्हान देतो असा माणूस ब्राह्मण असल्याची जाणीव पवारांना करून द्यायची होती, आणि मराठा समाज फडणवीसांच्या याच्यामुळे विरोधात हे करून द्यायची होती. म्हणून पवारांनी जरांगे यांच्या आंदोलनाला हवा भरली, ते उभं करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी जरांगे नावाची एक वेगळी पॅरलल मराठा शक्ती महाराष्ट्रामध्ये उभी राहते आहे, मराठवाड्यामध्ये उभी राहते आहे, हे पवारांच्या लक्षात येऊ लागलं, तेव्हा पवारांनीच जरांगेंची गोची कोंडी करण्याच्या व्यूहरचनेला सुरुवात केली. आणि ती जरांगेंच्या जन्मभूमीतून. जरांगेंची जन्मभूमी कर्मभूमी अंतरवाली सराटी जिल्हा जालना असेल, तरी ही जन्मभूमी शिरूर कासार आहे, बीड जिल्हा आहे. आणि या बीड जिल्ह्यातून हे करायला सुरुवात केली. काय केलंय पवारांनी जरा लक्षात घ्या. जरांगेंचा मतदारसंघ, आता लय भारी वाटेल तुम्हाला ऐकताना, जरांगेंचा गाव जन्मभूमी ज्या मतदारसंघात येते तो आष्टी. या आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजबे, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, आजबे, भाजपकडून सुरेश धस अशी तगडी मराठा मंडळी लढण्याची विचार करत असताना, जरांगेंच्या जन्मभूमीत मराठा उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचा विचार असताना आष्टीतून उमेदवारी दिली महबूब शेखला. ये है बात. कोंडी 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 कुठे म्हणतात बघा. म्हणजे आता मराठा विजयी करण्यापेक्षा मुस्लिम विजयी करण्याकडे जरांगेंना भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा भाजपचा मराठा विजयी करावा लागेल, महायुतीचा मराठा विजयी करावा लागेल. आता आली की नाही कोंडी, करे तो क्या करे जरांगेंच्या समोर. त्यामुळे त्यांना वेगळा आपला उमेदवार उभं करण्याशिवाय पर्याय नाही. आणि काकांच्या संमतीशिवाय जरांगे भाऊ वेगळा उमेदवार देतील का, हा तुमच्या आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जरांगेंच्या फुल समर्थनात राहणारे रमेश पोकळे, जे युती सरकारच्या काळात भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना, देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री असताना, किंवा भाजपचा बांधकाम मंत्री असताना वेगवेगळ्या विभागातून भाजपच्या नावानं कामं करून घेऊन ज्यांनी ती कामं स्वतःची म्हणून दाखवली, ते रमेश पोकळे आज जरांगेंच्याकडून उमेदवारी बीडमधून मिळावी यासाठी उत्सुक आहेत. रमेश पोकळे, जे रोज भला थोरला जरांगेंचा फोटो आपल्या मागे लावून मी जरांगेंचा समर्थक असल्याचं दाखवतात, ते रमेश पोकळे जरांगेंच्याकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अजून एक सीए आहेत जाधव नावाचे, ते जरांगेंच्याकडून इच्छुक आहेत. जरांगे या दोन्हीपैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी देणार असं वातावरण असतानाच ज्योती मेटे, विनायक मेटेंच्या पत्नी, ज्या सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्या,
त्या गेवराईच्या एका महिला कार्यकर्तीला ज्या राष्ट्रवादीच्या आहेत त्याला घेऊन जरांगेंच्याकडे गेल्या आणि तिथे जरांगेंनी जी काही भाषा वापरली आहे ती मी इथे सांगण्यासारखी नाहीये. अनेकांना राग येईल, मेटे समर्थकांना राग येईल. आधीच मेटे समर्थक माझ्यावर रागावलेले असतात. जरांगेंनी ज्योती मेटेंसोबत काय बोलले ते त्यांनी ज्योती मेटेंना विचारावं, त्यांनी सांगावं. ज्योती मेटे उठल्या, मुंबईत गेल्या, शिंदेंना भेटल्या का माहित नाही, पण तिथे काही जमत नाही लक्षात पवार साहेबांना भेटल्या आणि पवार साहेबांनी ज्योती मेटेंना पक्षात घेऊन टाकलं. ज्योती मेटेंना पक्षात घेतलं याचा अर्थ असा की बीडची उमेदवारी मेटेंना मिळणार. बर, मेटेंना मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के पवार साहेबांच्याकडे गेले. मस्केंनाही उमेदवारी हवी आहे. मस्केंची गोची काय होती लक्षात घ्या. राजेंद्र मस्केंना जे क्षीरसागर परिवारात उमेदवारी देऊ नये, अजून कोणाला देऊ नये, ती मला मिळावी असं वाटत होतं. पंकजा मुंडे ते करतील असं वाटत होतं, पण एकूण राजकीय स्थितीमध्ये महायुतीमध्ये ते शक्य नव्हतं. मस्के गेले. म्हणजे आता राजेंद्र मस्के, ज्योतिताई मेटे या दोघांना पक्षात घेतलं, महबूब शेखला उमेदवारी दिली आणि अजून एक गोष्ट केली ती म्हणजे रमेश अडसकरांना पक्षात घेतलं. माजलगावची उमेदवारी रमेश अडसकरांना. माजलगावमध्ये जरांगेंकडे खूप माणसं आहेत, ज्यांना निवडणूक लढवायची आहे. सोळंकेंच्या विरोधात जरांगेंचे उमेदवार लढणार आहेत. तिथे पाडायचं आहे, कुणाला पाडायचं कुणाला आणायचं हे जरांगे ठरवणार आहेत. मग जरांगे हे पाडायचं आणि आणायचं ठरवत असताना शरद पवार या अचानक खेळी करत जरांगेंची गोची होईल असे नेते का घेत आहेत? बरं, हे सगळे जाय करणार आहेत बरं का. म्हणजे मस्के काही मूळचे भाजपचे नाहीत. ज्योती मेटेंचे विनायक मेटे हे भाजपात होते, राष्ट्रवादीत होते, शिवसंग्राममध्ये होते. तशा मेटेंचाही ज्योती मेटेंचाही प्रवास असा इकडून तिकडं जायचं की कुठे जायचं या निर्णयावर थांबलेला आहे. रमेश पोखळे राष्ट्रवादी, भाजप, राष्ट्रवादी असा प्रवास करून आलेत. रमेश अडसकर गोपीनाथ मुंडे विरुद्ध लढलेत, पुन्हा गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते झालेत, पुन्हा माजलगावमधून भाजपकडून निवडणूक लढली आहे, आता पुन्हा राष्ट्रवादीत गेलेले आहेत, तिथून लढणार आहेत. रमेश अडसकर हे सगळे प्रयोग त्यांच्या आयुष्यात करत असतात. या जाये करणाऱ्यांना हाताशी धरून शरद पवार बीड जिल्ह्यातच जरांगेंची गोची करण्याचा प्रयत्न करतायत हे आपल्या लक्षात आलं असेल. बघूया हे राजकारण जरांगेंच्या कोंडीकडे जात आहे की अजून कोणाची कोंडी होतीये. नमस्कार.